फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक नियोजन म्हणजे काय, आज आपण जाणून घेणार आहोत. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, पूर्ण आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी, तुमचे जे काही ध्येय उद्दिष्ट आहेत, ती तुम्हाला साध्य करण्यासाठी टप्प्याटप्प्याने केलेला प्रवास म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग कोणी करावं, कधी करावं, असे बरेच मला प्रश्न आले होते. तर मी इथे सांगू इच्छितो की इंडिपेंडेंटली जेव्हा तुम्ही एखादी इन्कम तुम्ही जेव्हा अर्न करायला चालू करता, ज्यावेळेस तुमचा बिझनेस असो किंवा सॅलरी असो, ज्यावेळेस तुम्हाला तिथे इन्कम मिळायला चालू होतं, त्या क्षणी तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करणं आवश्यक आहे. आणि इन्व्हेस्टमेंट्स करताना तुम्हाला त्यावरती, खर्चावरती तुमच्या नियंत्रण ठेवून पहिले इन्व्हेस्टमेंट्सला प्राधान्य देणे देखील आवश्यक आहे. फायनान्शियल प्लॅनिंग ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. ही तुम्हाला कंटिन्युअसली करणं, त्याचा रिव्ह्यू घेणं, तुमचे सर्व गोल्स आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स ऑन ट्रॅक आहेत की नाही याचं वेळोवेळी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडनं गायडन्स घेऊन, त्याच्यावरती मार्गदर्शन घेऊन, त्याच्यावरती कंट्रोल तुमचा असणं अतिशय आवश्यक आहे. सुयोग्य फायनान्शियल प्लॅनिंग कसे असावे, आज आपण एका कुटुंबाच्या उदाहरणामधून जाणून घेणार आहोत. या कुटुंबामध्ये नवरा बायको आणि 2 मुले आहेत. नवरा बायकोचे वय साधारणतः 35 ते 40 असे आहे आणि दोघेही वर्किंग आहेत. आणि त्यानंतर दोन्ही मुलं जी आहेत त्यांचे स्कूल एज्युकेशन्स चालू आहेत. ह्या लोकांसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत आणि याद्वारे आपण सर्वांसाठीच एक आयडियल एक उदाहरण, आपण केस स्टडीज आपण आज जाणून घेत आहोत. या केस स्टडीमध्ये आपल्याला या कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या 5-6 गोष्टी ज्या आहेत त्या मी क्रमवार सांगतोय, कुठल्या गोष्टी आणि कशा आवश्यक असतील. पहिली गोष्ट म्हणजे रुटीन फंड. रुटीन फंड म्हणजे तुमचे तर 3 महिन्याचे, 6 महिन्याचे आणि वार्षिक असे जे काही तुमचे खर्च आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर इन्शुरन्स किंवा तुमचा मेडिक्लेमचा प्रीमियम आणि इतर काही गोष्टी, शाळेचे, स्कूलचे फीज वगैरे एक्सेट्रा, ज्या तुमच्या वर्षभरामध्ये नक्की येणारच आहेत, अशा गोष्टी रुटीन फंडमध्ये येतात. ह्या कशा मॅनेज करायच्या. दुसरा येतो त्याच्यानंतर इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नक्की किती असावा. तिसरा मुद्दा येतो त्यानंतरचा, तो म्हणजे मेडिक्लेम. मेडिक्लेम किती असावा आयडियली, या अशा फॅमिलीजसाठी मेडिक्लेम किती असावा, त्याचा रेशो काय आहे. नंतर एक टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स पण आयडियली किती असावा. आणि त्यानंतर पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर, जो आजकालच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर सर्वांना अत्यावश्यक आहे. आणि ह्यानंतर आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट्स गोल वाईज कशा असाव्या हे जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या कुटुंबाचे उदाहरण घेणार आहोत त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे 12 लाख रुपये. 12 लाख हा आकडा मी मुद्दामूनच आपल्या कॅल्क्युलेशनला सोपा पडावा म्हणून घेतलेला आहे. इथे तुमचे उत्पन्न वेगवेगळे असू शकते, त्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन्स आणि तुमची रिस्क प्रोफाइलिंग बघून वेगवेगळं करणं आवश्यक आहे. इन्कमचं डिस्ट्रीब्युशन कसं असावं हे पहिले जाणून घेऊया या फॅमिलीच्या उदाहरणामधून. या फॅमिलीचे इन्कम जसं बोललो त्याप्रमाणे 12 लाख वार्षिक आहे. तर इथे एक फॉर्म्युला आपण सांगूया, समजून घेऊया. 30, 30, 30 आणि 10. 30% तुमचे मंथली एक्सपेन्सेसमध्ये डिस्ट्रीब्युशन झाले पाहिजे. त्यानंतर 30% तुमचे इन्कम, ॲन्युअल इन्कम, हे तुमचे लायबिलिटीज, लोन रिपेमेंटमध्ये म्हणजे गेले पाहिजे. त्यानंतर तुमच्या सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट्स याच्यामध्ये तुमचं इन्शुरन्सचं पेमेंट, मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स हे आयडियली 30% असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुमचे एंटरटेनमेंट किंवा लेजर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, आउटिंग्स किंवा तुमचे वेकेशन्स वगैरे, ह्याच्यासाठी जे काही तुम्ही फंड्स जमा करता हे तुमचे 10% असायला पाहिजे. हा एक आयडियल फॉर्म्युला झाला. पण पुढे जाऊन प्रत्येकाच्या अजून काही गोष्टी ज्या असतील त्या आपल्याला विचारात घेऊन हे फॉर्म्युले थोडेफार वरती खालती करायला लागणारच आहेत. रुटीन फंड जाणून घेऊया. रुटीन फंड म्हणजे काय ह्या फॅमिलीच्या उदाहरणावरूनच. ह्या फॅमिलीचे दोन्ही मुलांचे शाळेचे खर्च जे आहेत हे साधारण आहेत 1,20,000 रुपये वर्षाचा, प्लस ह्या लोकांचा मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स याचे जे प्रीमियम जात आहेत ह्याची टोटल आहे 60,000 रुपये. आता टोटल होते ह्या दोघांची 1,80,000 रुपये. तर स्वाभाविकच आहे ह्यांना मंथली 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट ह्यासाठी करणं, किंवा यासाठी प्रोव्हिजन म्हणूया आपण, ह्याला इन्व्हेस्टमेंट नको म्हणूया, प्रोव्हिजन करून ठेवणं गरजेचं आहे. आता ही प्रोव्हिजन कशासाठी करावी आणि कुठे करावी
ही प्रोव्हिजन तुम्ही RD मध्ये, जे बँकेमध्ये रिकरिंग डिपॉझिट आपण त्याला म्हणतो, तिथे, किंवा लिक्विड फंड, म्युच्युअल फंड्समध्ये एक लिक्विड फंड म्हणून एक प्रकार असतो, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अपेक्षित आहे. का? कारण सिंपल आहे, दोन्ही याच्यामध्ये लिक्विडिटी आहे. जेव्हा आपल्याला ॲक्च्युअलमध्ये ह्या खर्चाची गरज आहे त्यावेळेस आपल्याला पैसे 2 ते 3 दिवसांमध्ये जास्तीत जास्त अवेलेबल होणं अत्यंत आवश्यक आहे. आपण रुटीन फंड अशासाठीच ठेवतोय की ह्याच्यामुळे आपली इतर इन्व्हेस्टमेंट डिस्टर्ब होता कामा नये. आलेले जे पैसे असतील ह्याच्यामधून ते आपण ज्या खर्चासाठी ठेवलेले आहेत त्या खर्चासाठीच वापरणं अत्यंत गरजेचं आहे. इमर्जन्सी फंड आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमधली दुसरी स्टेप आहे. यामध्ये या फॅमिलीचं जे इन्कम आपण 12 लाख रुपये ट्रीट केलेलं आहे, तर ह्या लोकांना सॅलरीड असल्यामुळे 3 ते 6 महिन्याचं इमर्जन्सी फंड असणं आवश्यक आहे. आता हा 3 ते 6 महिन्याचा फंड जो आहे, आपण 6 लाखाचा अमाऊंट धरूया. 6 महिन्याची अमाऊंट जी आहे ती 6 लाख येते. 6 लाखाची अमाऊंट आपण कशी डिस्ट्रीब्यूट करणार हे आपण समोर येणाऱ्या चार्टवरून जाणून घेऊया. सेविंग अकाउंट. सेविंग अकाउंटमध्ये आयडियली आपल्याला 1 लाख म्हणजेच 1 महिन्याची सॅलरी असणं आवश्यक आहे. आता कधी तुम्हाला गरज लागली, अचानकपणे कुठलाही खर्च आला, कारण आपण इमर्जन्सी फंडचंच प्लॅनिंग करतो, त्याच्यामुळे अचानक येणाऱ्या कुठल्याही खर्चासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं डेबिट कार्ड ऑपरेटिव्ह होणार आहे किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड ऑपरेट करू शकताय फॉर टाईम बिंग. तर यावेळेस आपल्याला 1 महिन्याचं जे प्रोव्हिजन आहे खर्चाचं ते आपण इकडनं भागवू शकतोय. नंतर जे येतं ते आपलं सेकंड बकेट, ज्यामध्ये आपण 2 महिन्याची इन्व्हेस्टमेंट करतोय. ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही FD मध्ये किंवा तुमच्या लिक्विड फंडमध्ये, जे मगाशी मी सांगितलं रुटीन फंडसाठी, त्या सेम लिक्विड फंडमध्ये आपण वेगळा एक फंड घेऊन त्यामध्ये आपण ठेवू शकतो. हे जे पैसे आहेत हे तुम्हाला साधारणतः विदिन 2 नेक्स्ट डेमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होतात. त्यामुळे आपल्याला दुसरी जी बकेट आहे ही ह्या 2मध्ये आयडियली डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. आणि ह्यानंतर जे 3 आपले येतात, ते 3 सॅलरी म्हणजे आपण म्हणूया, त्या आपल्याला बॅलन्स कॅटेगरीच्या म्युच्युअल फंड्समध्ये, त्यामध्ये सुद्धा 2 कॅटेगरीज येतात. एक म्हणजे डेप्ट ओरिएंटेड बॅलन्स फंड आणि एक इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स फंड. या 2 फंडमध्ये आपण हे डिस्ट्रीब्युशन करू शकतो. आणि हे असे मिळून तुम्ही 6 महिन्याची तुमची प्रोव्हिजन करून ठेवणं गरजेचं आहे. ही तुमची दुसरी पायरी फायनान्शियल प्लॅनिंगची इथे कंप्लीट होते. मेडिक्लेम. या कुटुंबाचा मेडिक्लेम किती असावा हे पण आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया. जसे आपण म्हणतोय त्याप्रमाणे 12 लाखाच्या उत्पन्न गटाला 50% ॲन्युअल इन्कमच्या म्हणजेच 6 लाख रुपये मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. इथे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की 6 लाख रुपये जे आहेत हे तुमचे मिनिमम मेडिक्लेमचा कव्हर असणं आवश्यक आहे. 6 लाख हे तुमचं सफिशियंट नाही आहे. दुसरी गोष्ट, 6 लाख रुपये हा बॉटम लाईन असल्यामुळे वरती घेताना मेडिक्लेम तुम्ही योग्य तुमच्या फॅमिलीची नीड अँड रिक्वायरमेंट बघून त्याप्रमाणे तुम्ही घेणं गरजेचं आहे. हॉस्पिटलचे खर्च आणि जे मेडिकलचे एक्सपेन्सेस आपण ज्याला म्हणतो, हे साधारणतः 8 ते 10% दरवर्षी इन्क्रीज होत आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की मी जर का 10 लाखाचा मेडिक्लेम घेतलेला आहे, तो जर का आज 20 लाख रुपये झाला तर माझी कॉस्ट मेडिकलची डबल होते आणि मला तेवढ्या कॉस्टिंगची किंवा तेवढ्या मोठ्या मेडिक्लेमची काही गरज नाही आहे. 10 लाखाचा जर का तुम्ही मेडिक्लेम 20 लाख केला किंवा 30 लाख केला किंवा 50 लाख केला आणि 10 लाखाला जर तुम्ही एक्स अमाऊंट पे करत असाल तर 20 लाखाला तुम्हाला 2x तुम्ही पे करत नाही. तिथे तुम्हाला तो खर्च कमीच होत जातो. त्याच्यामुळे जसं तुमचं कव्हर तुम्ही वाढवत जाल त्याप्रमाणे तुमचा मेडिक्लेमचा जो एक प्रीमियम आहे तो तुमचा थोडा कमीच होत गेलेला असतो. हे तुम्ही ॲक्च्युअल कोणाकडनंही कोटेशन घेऊन सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच चेक करू शकता. टर्म इन्शुरन्स हा आपला चौथा टॉपिक आहे. हा किती असावा? तर साधारणतः आपल्याला ॲन्युअल इन्कमच्या 10 ते 12 पट टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. सोबतच तुमच्या ह्युमन लाईफ व्हॅल्यू, त्यानंतर मुलांच्या एज्युकेशनचा एक्सपेन्सेस येणारा आणि इतर तुमच्या डोक्यावर असलेले कर्ज, ह्या गोष्टी पण प्लसमध्ये करून त्यानुसार सुयोग्य तुमचा टर्म इन्शुरन्सचं कवर किती असावं हे आपल्याला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला आर्थिक सल्लागाराचा मदत घेणं अपेक्षित आहे. आणि या कुटुंबासाठी आपण जे बघतोय, या कुटुंबाच्या हिशोबाने आपण जर का बघितलं तर 12 लाखाच्या हिशोबाने 1.25 ते 1.5 करोडचं इन्शुरन्स कवर आवश्यक आहे. नक्कीच या कुटुंबाचं उत्पन्न जे आहे आपण इथे नवरा बायको दोघांचं मिळून कन्सिडर केलेलं असल्यामुळे इन्शुरन्स देखील दोघांमध्ये तसं त्याच हिशोबाने डिस्ट्रीब्युशन होणार आहे. हे पण इथे लक्षात ठेवावं. PI कवर
PI कवर ह्या फॅमिलीसाठी आपण जर का बघितलं तर 12 लाखाचं इन्कम असल्यामुळे 10 टाइम्स म्हणजेच एक साधारण 1,20,00,000 ते 1.5 करोडपर्यंत PI कवर या लोकांना असणं गरजेचं आहे. PI कवरमध्ये पार्शली आणि फुल असे 2 प्रकारचे कवर प्रोव्हाइड केले जातात. PI कवर हे तुमच्या उत्पन्नावरती डिपेंड असल्यामुळे तुमचे उत्पन्न कन्सिडर करून त्याप्रमाणे योग्य ते PI कवर आपण घेऊ शकतो. आता वरील सगळे गोष्टी आपण कवर केल्यानंतर आपण येत आहोत इन्व्हेस्टमेंट्सवरती. जसे आपण पहिल्यांदा बघितले 30, 30, 30 आणि 10, त्यामध्ये आपण 30% सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट हा पोर्शन आपण कवर करतोय ना. तर त्यामधले 10% जे आहेत ह्या फॅमिलीचे म्हणजेच 1,20,000 रुपये त्यांचं टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम आणि पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स ह्याचे इन्शुरन्सचे हप्ते भरण्यामध्ये त्यांचे 1,20,000 रुपये आयडियली जाणार आहेत. उरलेले जे 20% आहेत 30%मधले परत ते आपले 2,40,000 रुपये हे त्यांच्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स, मिडियम टर्म इन्व्हेस्टमेंट्समध्ये आपण युटिलाइज करणार आहोत. आपण साधारण 2,40,000चं जर का मंथलीमध्ये कन्व्हर्जन केलं तर ते होतं 20,000 रुपये. म्हणजेच ह्या कुटुंबाने 20,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट्स करणं मंथली अपेक्षित आहे. आता हीच इन्व्हेस्टमेंट करताना त्यांची रिस्क प्रोफाइलिंग केल्यानंतर आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स करू ॲक्च्युअलमध्ये तर त्यांना 8%, 12% आणि 15% असे वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये आपण जर का इन्व्हेस्टमेंट्स केलेली आहे तर त्याचे रिटर्न्स कसे येईल हे आपण या पुढे येणाऱ्या चार्टवरून जाणून घेऊया. चार्टमध्ये तुम्ही बघताय त्याप्रमाणेच इथे तुम्हाला 8%, 12% आणि 15%चा आपण चार्ट दिलेला आहे. त्यानंतर आपण इथे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आणि 30 वर्ष असे एक साईडला आपण इयर्स देखील दाखवलेले आहेत. आता रिस्क प्रोफाइलिंग केल्यानंतर या कुटुंबाची जर का रिस्क प्रोफाइलिंग जर का जास्ती ते लोक रिस्क घ्यायला तयार नाही आहेत आणि त्यांना जर का ट्रॅडिशनल प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, जसं की LIC झालं, PPF झालं किंवा NPS झालं, या ठिकाणी त्यांना किंवा FD बँकेच्या या ठिकाणी जर का त्यांना इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी तर त्यांना साधारणतः 8% वगैरे रिटर्न्स येणार आहेत. 8% रिटर्न्स आले तर त्याच्यामध्ये त्यांना लॉंग टर्ममध्ये आणि मिडियम टर्मनुसार त्यांना त्यांच्या टेन्युअरनुसार कसे रिटर्न्स मिळतील हे आपण 8%च्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकताय. यानंतर बाजूला दिलेला 12% आणि 15%चा जो चार्ट आहे ही इन्व्हेस्टमेंट्स तुमची नक्कीच म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्येच तुम्हाला एवढे रिटर्न्स येऊ शकतात. जे म्युच्युअल फंड्स आपण इन्व्हेस्टमेंट करतोय त्यांना तुम्हाला 12% रिटर्न्स आले तर तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील या मधल्या चार्टमध्ये तुम्हाला दिसतं येते. आणि त्यानंतर बाजूच्या या चार्टमध्ये 15% जर का रिटर्न्स आले तर त्यावेळेस तुम्हाला किती रिटर्न्स येतील हे 15%च्या चार्टमध्ये तुम्हाला दिसून येतं. आता आपण या फॅमिलीचे फायनान्शियल गोल्स त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स बरोबर कसे मॅप करणार आहोत आणि त्यांच्या फायनान्शियल गोल्स काय आहेत ते आपण एक 3-4 उदाहरणं घेऊन जाणून घेऊया. आपण पहिले बघूया या फॅमिलीचा रिटायरमेंट गोल. या फॅमिलीला अजून 25 वर्ष रिटायरमेंटसाठी आहेत, ज्यासाठी ते लोक त्यांचा महिन्याचा जो खर्च आहे आत्ताचा तो 20,000 रुपये आहे आणि ही फॅमिली जे इन्व्हेस्टमेंट करते त्याच्यावरती त्यांना 15% रिटर्न येत आहेत. 15% रिटर्न आल्यानंतर या फॅमिलीने जर का इन्व्हेस्टमेंट केली साधारणतः 15,000ची इन्व्हेस्टमेंट त्यांना महिन्याची आवश्यक आहे इन्व्हेस्टमेंट करणं. आणि ह्या 15,000च्या इन्व्हेस्टमेंटवरती त्यांना रिटायरमेंटच्या वेळेस म्हणजेच त्यांच्या साठीला 4 करोड रुपये अमाऊंट मिळू शकते. या कुटुंबातील मुलांचा एज्युकेशन गोल आपण या ठिकाणी आता बघूया. या कुटुंबाला 10 वर्षानंतर 25 लाखांची आवश्यकता आहे, ज्यासाठी हे कुटुंब आता 11,500 रुपयाची मंथली इन्व्हेस्टमेंट करणार आहे, ज्यावरती त्यांना 12% रिटर्न मिळणार आहे. त्या केसमध्ये त्यांचा 25 लाखाचा गोल हा कंप्लीट होतोय हे इथे तुम्हाला दिसून येत आहे. या कुटुंबाचा वेकेशन गोल आपण आता लक्षात घेऊया. या कुटुंबाला 5 वर्षानंतर वेकेशन प्लॅन करण्यासाठी त्यांना 10 लाखाची आवश्यकता आहे वेकेशन गोलसाठी, ज्यासाठी ते आत्ता 13,500 रुपयांची मंथली इन्व्हेस्टमेंट करत आहेत, ज्यावर त्यांना 8% रिटर्न्स येत आहेत. तर त्या केसमध्ये त्यांचा 10 लाखाचा गोल पूर्ण होतोय. आजच्या या केस स्टडीमधून आपण एक सुयोग्य फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं आणि त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे या स्टेप्स आपण नक्कीच जाणून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारेच तुमचं देखील फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला करून घ्यायचं असेल तर एका सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरला तुम्ही संपर्क करू शकता किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला देखील संपर्क करू शकता. हॅपी इन्व्हेस्टिंग.